युद्धात जीवाचे रान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते केले 14 रताळ्याचे सत्याग्रह मनसंभूतीचे केले दहन अशा महामानवाला करते मी नमन. कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ बाणेदार स्वभावाने बारकाईने अभ्यास करणारे साधक ते बौद्ध धर्माचे हे हेतू ज्यांच्या सर्वसामान्याचा विकास बदल समाजात घडवून आणणारे आनंद सर्वसामान्याच्या जीवनाने आणला बेधक सत्याग्रह केले 14 रताळ्याचे डगमगले नाही संकटे आल्यावर करते समान उन्नतीचे रचयते भारतीय संविधानाचे अनेक वर्ष चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी चालायला रस्ता सुद्धा मिळेना अशा कठीण अवस्थेत सुद्धा दीनदलितांच्या व्यथा जाणून घेण्याचे त्यांचे अश्रू पुसण्याचे त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. अशा महामानवाचा युग प्रवर्तकाचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई तर वडिलांचे नाव रामजी असे होते. त्यांना वाचनाचा छंद होता तोही त्यांच्या वडिलांमुळे रामजींमुळे. तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचे आसमंत ठरला. ती मात्र शंका नाही. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी BA, MA ऑफ मास्टर सायन्स DLT अशा अनेक पदव्या संपादन केले. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे मौलिक विचार त्यांनी सांगितले. माणसाला जन्मभर शिकायचे जरी मनात आणले ना तरी विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुढाभर ज्ञानात फार जर जाता येईल असे त्यांचे मत होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी सर्वसामान्याला दिला. बऱ्याच ठिकाणी पाणवठ्यावर अस्पृश्यांना पाणी भरण्याचा अधिकार नव्हता. त्यातील एक महाड चौदार तळे तेथील स्पृश्य व अस्पृश्यांना पाणी भरू देत नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ओंजळीने पाणी पिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे